नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या या नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी, जी की माझी खूप फेवरेट आहे. आणि आपण असं कारलं करणार आहोत की ती अजिबात कडू पण नाही होणार आहे आणि त्याला खूप जास्त वेळ पण नाही लागणार आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये होणार आहे. तर चला आपल्याला कारल्याच्या भाजीला काय काय लागणार आहे ते पण बघूयात आणि कशी बनवायची ते पण बघूयात. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नोटचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. सो आपल्याला बनवायची आहे कारल्याची भाजी. तर दरवेळेस बनवत असते मी, पण ते हिरवे कारले असतात तर मला त्याची जास्त नाही आवडत आहे. तर आज हे पांढरे कारले आणलेले आहेत, तर ह्याची आज भाजी बनवणार आहे. तर मी काय केलेलं आहे, कारले आहेत हे 3 घेतले होते, तर मी अगोदर 1.5 कट करून ठेवला आहे. तर आपल्याला ह्याचं बूड आणि शेंडा आहे तो असा कट करून घ्यायचा आहे. स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला, अगोदर धुवून घ्यायचे आहेत कट करायच्या अगोदर. आणि आपण वेगवेगळ्या शेपमध्ये कट करू शकतो, पण मी आता हे असे गोल गोल कट करणार आहे. तर आपल्याला पूर्ण बारीक बारीक एकदम पातळ अशा चकल्या काढून घ्यायच्या, म्हणजे आपलं कारलं कडू पण नाही होणार आहे आणि एकदम मस्त आपल्याला याची भाजी बनवायची आहे. तर अगदी आपल्याला जेवढ्या पातळ होतील ना तर आपल्याला तेवढ्या कट करून घ्यायच्या. तर मी 3 कारले घेतलेले आहेत, बघू शकता. तर आपले 2 कारले कट करायचे झाले आणि आता एक राहिलेलं आहे. तर आता आपण हे पण बारीक छान कट करून घेऊया. तर मी आज म्हणजे थोडंसं सुकं, जास्त रस्सा पण नाही करणार आहे आणि एकदम कोरडी पण नाही भाजी करणार आहे. आपल्याला थोडासा रस्सा आणि रबरबीत अशी भाजी बनवायची आहे. तर चला आता हे कट करून घेऊयात आणि नंतर ह्याला आपल्याला छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे ह्यातला सगळा कडूपणा आहे तो निघून जाईल. तर हे नंतर थोडे होत आहेत, आता भरपूर दिसत आहेत. तर बघू शकता. आता आपल्याला ह्याला धुवायची गरज नाही, कारण की मी अगोदरच छान धुवून घेतलेले आहेत. आणि आता आपण ह्याला कढईमध्ये तेल टाकून छान परतून घेऊयात. सो आत्ता कारले कट करून झालेले आहेत. तर आत्ता मी एक कढई घेतली, तर आपल्याला त्याच्यामध्ये ना हे कारल्याच्या फोडी आहेत ना त्या छान परतून घ्यायच्यात. तर त्याच्यासाठी मी पूर्ण कढई गरम करून घेतली अगोदर आणि त्याला पूर्ण तेल लावून घेतलं, म्हणजे आपल्या ज्या फोडी आहेत ना त्या परतायला सोप्या जातील त्याच्यामुळे. आणि जेवढे आपण तेला मिठामध्ये ज्या कारल्याच्या फोडी आहेत ना त्या छान परतू ना, तेवढं आपलं कारला अजिबात कडू होत नाही. तर त्याच्यासाठी मी अगोदर तेल टाकले, नंतर सगळ्या कारल्याच्या फोडी टाकून घेते. ते आपल्याला छान परतून घ्यायच्यात. त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं, म्हणजे आपल्याला भाजीत पण मीठ टाकायचं आहे, त्याच अंदाजाने आपल्याला ह्याच्यामध्ये पण मीठ टाकायचं. भाजीत अर्ध टाकूया नंतर आणि अर्ध, कारण की आता आपण हे परतल्याच्या नंतर धुवून घेणार नाही, त्याच्यामुळे आपल्याला मीठ थोडंसं कमीच टाकायचं आहे. तर बघू शकता आता मी हे छान परतून घेते आणि आता ह्याच्यात मी अर्धा चमचा मीठ टाकते. मीठ आणि हळद टाकली की त्याचा कडूपणा लवकर निघतो, म्हणजे जेवढं कारल्याचं कडू पाणी असतं ना ते पूर्ण कडू पाणी निघून जातं. तर मी ह्याच्यात अर्धा चमचा मीठ टाकते आणि अर्धा चमचा हळद टाकते. अर्ध्याला अगदी थोडी कमी टाकली मी, कारण की हळद जास्त नाही टाकायची. तर बघू शकता आता आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. आपण तव्यावर पण परतू शकतो, आपल्याला जर थोडा वेळ लागतो, म्हणजे एक वेळेस एक फोड जर साईडने ठेवली तर लवकर परततं, पण लई मोठा टाकल्या तर थोडासा वेळ लागतो. तर म्हटलं जास्त वेळ लावण्यापेक्षा आपलं एकदाच टाकून मस्त मिक्स करून घेऊया. आपल्याला जेवढं आपण छान परतू ना तेवढं एकदम कडूपणा निघून जातो आणि जे हिरवे कारले असतात ना ते खूप लवकर गाळ होत आहेत. आत्ता मी हे 2 मिनटं परतून घेतले ना, हे कारले अजिबात गाळ नाही झाले. आणि हिरवे कारले असतात ना ते लगेच 2 मिनटात पूर्ण गाळ होऊन जातात. तर मला ते जास्त नाही आवडत आहे, हे जास्त आवडत आहे. तर हे जास्त मार्केटमध्ये नव्हते भेटत, पण ह्यावेळेस भेटले, लगेच आणले. तर बघू शकता एकदम आता मस्त आपले कारले परतून झालेले आहेत. बघू शकता एकदम मला जसे पाहिजे होते ना तसे मी परतून घेतले. तर आता आपल्याला काय करायचं आहे, एका कढईमध्ये एका ताटामध्ये आपण हे काढून घेऊयात आणि आता आपण ह्याच कढईमध्ये फोडणी घालायची आहे. तर त्याच्यासाठी घेतलेले आहेत मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या. त्या पण बारीक, म्हणजे चमच्याने फक्त
दाबून घेतलेले आहेत, कट वगैरे नाही केले. आणि एक मोठ्या साईजचा कांदा तो पण बारीक कट करून घेतला आहे. आणि आत्ता तीच कढई होती, कढई जास्त काही खराब नव्हती आणि तेलाची होती, त्याच्यामुळे मग मी त्याच्यामध्ये आत्ता 1 चमचा तेल घालते. कारल्याच्या भाजीला तेल थोडंसं जास्तच लागतं, तेव्हा ती भाजी छान लागते. तर आता मी त्याच्यामध्ये टाकते लसूण. आपण म्हणजे खूप जास्त मसाले पण घालायची गरज नाही, तरी पण एकदम मस्त भाजी होती. तर बघू शकता आता मी फक्त लसूण टाकला आहे आणि लसूण छान तळला की आपल्याला टाकायचा आहे कांदा. कारण की सगळ्यांच्या भाज्या करण्याची वेगवेगळी पद्धत आहे आणि मी पण 2-3 प्रकारच्या कारल्याच्या भाज्या करते. कधी उकडून घेऊन, कधी भरलेलं कारलं, कधी अशा म्हणजे वेगवेगळ्या फोडी करून पण आपण बनवू शकतो. तर कधी घाई जर असेल तर असं कारलं लवकर होतं, जास्त वेळ नाही लागत आहे. तर बघू शकता आता मी त्याच्यामध्ये कांदा टाकून घेतला आहे आणि कांदा पण आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. आता मी अगोदर पण थोडंसं मीठ टाकलं होतं, अर्धा चमचा, तर आता थोडंसं मीठ टाकते. आणि आता आपल्याला कांदा पण छान परतून घ्यायचा आहे. आणि कांदा परतलं की आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तिखट, जो की मी घरी बनवलेला तिखट मसाला आहे, सगळा मिक्सच केलेला आहे. तर आता मी त्याच्यामध्ये पण थोडीशी हळद टाकली होती, थोडीच टाकली होती कारण की मला ह्याच्यामध्ये पण थोडीशी टाकायची होती, त्याच्यामुळे आता मी ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली. आता आपला कांदा पण छान परतत आलेला आहे आणि कांदा छान परतला की आपण ह्याच्यामध्ये टाकूया तिखट, जे की घरीच बनवलेलं आहे, मिक्स करून ठेवलेलं, म्हणजे काळा मसाला वेगळा किंवा लाल तिखट वेगळं असं काहीच नाही. धने पावडर वगैरे सगळं मिक्स करून ठेवलेलं आहे, खोबरं, लसूण, कोथिंबीर सगळं मिक्स आहे. त्याच्यामुळे आपल्याला डायरेक्ट फक्त मसालाच ॲड करायचा आहे. कोथिंबीर नसली तरी पण चालतं, कारण की मी ह्याच्यामध्ये भरपूर कोथिंबीर पण ॲड केलेली आहे, खोबरं पण भरपूर ॲड केले, त्याच्यामुळे जास्त आपल्याला मसाला टाकायची गरज नाही. बघू शकता आता आपले कारले मी छान परतून घेतलेले आहेत. आणि आपल्याला सुक्कं पण करायचं असेल ना तर अगदी म्हणजे अर्धा कपपेक्षा कमी पाणी टाकून पण आपण सुक्कं बनवू शकतो. पण मला थोडंसं म्हणजे रबरबीत भाजी बनवायची आहे, तर त्याच्यासाठी मी थोडंसं पाणी टाकते. म्हणजे कारलं ते थोडंसं शिजतं, पण अगोदर पण ते थोडंसं तेला मिठात पण शिजलेलं असतं. तर अजून थोडंसं शिजण्यासाठी मी अजून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते. आणि थोडंसं पाणी टाकून शिजवलं ना मस्त तरी पण छान येते. तर आता काय करायचं आहे, आता आपण ह्याला झाकून ठेवलं तरी पण कडू अजिबात नाही होते. आपण सुरुवातीला जर झाकून ठेवलं ना, झाकून ठेवून जर कारलं शिजवून घेतलं ना तर ते कडू होतं. त्याच्यासाठी जे कडू पाणी आहे ना ते पूर्ण निघून जाण्यासाठी मी अगोदर वाफ निघून जाण्यासाठी त्याच्यावर झाकण वगैरे काहीच नाही घातलेलं. तर आपण असं थोडं थोडं करून पण पाणी घालू शकतो. गरम पाणी घातलं तरी पण चालतं, गार पाणी घातलं तरी पण चालतं. तर आता मी ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं शेंगदाण्याचा कूट घालते. एक कांदा, मी फक्त कांदा टाकून पण बनवत असते, पण म्हटलं थोडंसं आपलं घट्ट होण्यासाठी थोडंसं पण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण घातलेला आहे. आता आपण ह्याला ना 2-3 मिनटांना झाकण घालून ठेवूयात, म्हणजे आपली भाजी ना छान शिजेल. तर बघू शकता 2-3 मिनटामध्ये आपली भाजी छान शिजलेली आहे. जर पातळ हवी असेल ना तर आपण ह्याच्यामध्ये अजून थोडंसं गरम पाणी करून घालू शकतो. तर आता मी कोथिंबीर कट करून ठेवली आहे, तर ती ॲड करते. आणि अजून आपल्याला ह्याला थोडंसं तेल सुटून द्यायचे. तेल सुटण्यासाठी आपल्याला थोडंसं उघडं शिजून द्यायचं आहे, म्हणजे झाकण घालायची नाही गरज आहे. तर बघू शकता आपली कारल्याची भाजी झालेली आहे तयार. तर आपल्याला अगदी आता 2-3 मिनटं फक्त तेल येण्यासाठी अगदी कमी गॅसवरती आपल्याला ठेवायची आहे. तर बघू शकता एकदम मस्त आपली कारल्याची भाजी झालेली आहे तयार. आणि ज्यांना ह्याच्यामध्ये ना चिंचाचं पाणी किंवा गूळ आवडतो ना ते पण ॲड करू शकता, कारण की आमच्या घरात जास्त ते नाही आवडत आहे. मला आवडतं, तर बाकीच्यांना नाही आवडत आहे म्हणून मी नाही टाकलं. पण चिंच गुळाच्या पाण्याने ना अजून खूप भारी लागतं कारलं. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. आणि अशा पद्धतीमध्ये एकदा नक्की भाजी ट्राय करा, कारण की ना अजिबात कडू नाही लागत आहे. आणि तर तुम्हाला ही कारल्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. त्यासाठीला बेल आयकॉन आहे ते पण ऑलवर प्रेस करा, जेणेकरून मी कधी पण एखादा नवीन ब्लॉग्स किंवा एखादी नवीन रेसिपी अपलोड करा ती सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.